तर हे वैष्णवीचे काका वैष्णवीच्या बाळाला घेऊन इथे मीडिया पुढे आलेले आहेत। 16 तारखेपासून तिचं बाळ बेपत्ता होतं। अखेर सतत याचा पाठपुरावा केल्यानंतर आणि वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी बाळाची कस्टडी मागितल्यानंतर अखेर बाळ आज त्यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। मात्र तिच्या काकांकडून आत्ताच प्रतिक्रिया देताना अज्ञात व्यक्तीनं बाणेर हायवेला हे बाळ आमच्या ताब्यात दिल्याचे सांगितले। अखेर वैष्णवीचं बाळ हे तिच्या कुटुंबियांकडे तिच्या आई वडील आणि काकांकडे सोपवण्यात आलेलं आहे। हे बाळ तरी आता सुरक्षित राहावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती, म्हणूनच हे बाळ आमच्याकडे सोपवा असं त्यांचं म्हणणं होतं। अखेर वैष्णवीचं हे 9 महिन्यांचं बाळ तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेलं आहे। बाळ तिच्या आजोबांकडे सोपवण्यात आलेलं आहे। याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर सोपवण्यात आली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।